नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा गणित भाग 1 या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची पूर्वसराव प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सन 2024च्या बोर्ड एक्झामसाठी सोडवणार आहोत। ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे। यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये SSC बोर्ड एक्झामची प्लेलिस्ट दिलेली आहे, तीही पहा। काही अडचण आल्यास कमेंट करा। इयत्ता 10वी गणित भाग 1 पूर्वपरीक्षा सन 2023-24 सूचना। काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। आपला हा 40 गुणांचा पेपर असणार आहे आणि हा सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ दिला जाईल। प्रश्न पहिला 4 गुणांचा आहे, अ भाग। पर्यायी उत्तरे आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत। बघा 4ही उदाहरणं काळजीपूर्वक। अचूक वर्णाक्षर लिहिल्यास आपल्याला 4 गुण मिळणार आहेत। त्यानंतर बी भाग आहे 4 गुणांसाठी। 4 उपप्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत। एक गुणासाठी एक उदाहरण दिलेले आहे। 4ही उदाहरणं काळजीपूर्वक सोडवा। काही अडचण आल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली गणिताची प्लेलिस्ट पहा। पुढचा प्रश्न 4 गुणांसाठी। प्रश्न दुसरा, ओ पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा। बघा या ठिकाणी 3 उदाहरणं दिलेली आहेत आणि त्यामध्ये काही गाळलेल्या जागा आपल्याला दिसत आहेत, रिकाम्या चौकटी दिसत आहेत। त्या रिकाम्या चौकटीत आपल्याला अचूक शब्द टाकायचा आहे आणि 2 गुण मिळवायचे आहेत। पहा या 3ही कृती। तिघांपैकी कोणत्याही 2 सोडवणं अपेक्षित आहे। हे उदाहरण आपल्याला आपल्या क्वेश्चन पेपर आन्सर शीटवर व्यवस्थितरित्या लिहायचं आहे आणि रिकाम्या जागी अचूक शब्द टाकायचे, तेव्हा आपल्याला 2 गुण हे मिळणार आहेत। फक्त उत्तर लिहायचं नाही। त्यानंतर क्वेश्चन 2 प्रश्न दुसरा ब पहा। पुढीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। 8 गुणांचा हा आपला प्रश्न असणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला 4 उदाहरणं दिलेली आहेत। 2 गुणांसाठी एक उदाहरण आहे। सर्व उदाहरणं काळजीपूर्वक सोडवा आणि 8 गुण मिळवा। त्यानंतर प्रश्न तिसरा अ भाग 3 गुणांसाठी। पुढीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करून लिहा। 2 कृती या ठिकाणी दिलेल्या आहेत, म्हणजे उदाहरण सोडून दिलेले आहे आणि काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत। फक्त आपल्याला त्या रिकाम्या जागी अचूक शब्द टाकायचा आहे आणि उदाहरण जसंच्या तसं आपल्या वहीत आपल्या आन्सर शीटमध्ये लिहायचं आहे। पहिलं उदाहरण, त्यानंतर हे दुसरं उदाहरण। वारंवारिता सारणी दिलेली आणि त्यानंतर उदाहरण सोडवलेले काही रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत, फक्त वारंवारिता सारणीकडे पाहून किंवा उदाहरण सोडून। त्यानंतर प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। 6 गुणांसाठी ब भाग आपल्याला तिसऱ्याचा दिलेला आहे। 4 उदाहरणं दिलेली आहेत।
3 गुणांसाठी एक उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे या ठिकाणी. हे 4 कोणतीही 2 उदाहरणं सोडवल्यास आपल्याला 6 गुण मिळणार आहेत. पहा ते 4 उदाहरणं काळजीपूर्वक. त्यानंतर प्रश्न 4. पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 8 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. 3 उदाहरणं दिलेली आहेत. तिघांपैकी कोणतेही 2 सोडवायचे आहेत. म्हणजे 4 गुणांसाठी एक उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. उदाहरणांची काठिण्य पातळी या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसते, म्हणून मार्कांचं वेटेज सुद्धा वाढलेलं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न 5. 3 गुणांसाठी पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. 2 उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. दोघांपैकी एक प्रश्न सोडवायचा आहे, उदाहरण सोडवायचं आहे आणि 3 गुण मिळवायचे. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची गणित भाग 1ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली आहे. यासारखे सेमीच्या मुलांसाठी मॅथमॅटिक्स 1 इंग्लिश मिडियमसाठी जर आपल्याला तीही क्वेश्चन पेपर हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.